Hello friends, I am Anita Patil, subject Environment Education and Water Security. Dear student, today we will start the third chapter, Biodiversity. In that, we will see what is biodiversity, levels of biodiversity, values of biodiversity, India as a mega diversity nation, threats to biodiversity, man and wildlife conflict, conservation of biodiversity. First, we started. First point, what is biodiversity? विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 3 जैवविविधता याला सुरुवात करणार आहोत. त्यामधील पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे जैवविविधता म्हणजे काय. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? The variety and range of life forms on the earth is termed as biological diversity. म्हणजेच पहा, पृथ्वीवरील सजीव सृष्टीची विविधता म्हणजे सजीवांमध्ये असलेली विविधता आणि व्याप्ती म्हणजेच जैविक विविधता होय. म्हणजे सजीवांमध्ये असणारी जी विविधता आहे आणि त्यांची व्याप्ती जी पृथ्वी तलावरती आहे त्याला काय म्हटलं जातं? जैवविविधता म्हणजेच जैविक विविधता. बायोडायव्हर्सिटी इज अदर वर्ड्स बायोडायव्हर्सिटी इज मेड अप ऑफ ऑल लिव्हिंग स्पेसीज. देर इज जेनेटिक प्रॉपर्टीज अँड द इकोसिस्टीम ऑफ अ रेंज. बायोडायव्हर्सिटी इज आउटकम ऑफ 3000 मिलियन इयर्स ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजेच पहा, जैवविविधता म्हणजेच सजीवांच्या सर्व प्रजाती, त्यांची जनुके आणि त्या भागातील परिसंस्था होय. जैवविविधता ही सुमारे 3000 दशलक्ष वर्षाच्या उत्क्रांतीचे फलित आहे. जीवसृष्टी मानवाला जगण्यासाठी अगदी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवते. म्हणजेच पहा, पृथ्वी तलावरील जी जीवसृष्टी आहे ती मानवाला जगण्यासाठी ज्या गरजेच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पुरवते. ही जीवसृष्टी सशक्त आणि कार्यक्षम राहिली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल. देन द बायोस्फियर constitutes a vital life supports for man. Its existence in a healthy and functional state is essential for existence of human race. This diversity of living creatures from a support system which has been utilized by each civilization for its growth and development. The variability in nature helped in utilization of the earth, biological wealth for the benefit of humanity and has been integral to the process of development. It means जे पृथ्वी तलावरची जी जीवित प्राणीमात्र आहेत त्यांच्यामध्ये ही विविध एक प्रबल प्रणाली आहे. प्रणाली मीन्स सिस्टीम. ही काय करत असते? ही प्राणीमात्रांची जी विविधता आहे ती एक प्रबळ म्हणजे एक स्ट्रॉंग सिस्टीम तयार करत असते. प्रत्येक संस्कृतीने आपला वाढ व विकासासाठी तिचा उपयोग केलेला आहे. निसर्गातील या विविधतेने पृथ्वीच्या जीवशास्त्रीय संपत्तीचा मानवाच्या लाभासाठीच उपयोग होण्यास मदत झालेली आहे आणि विकासाच्या प्रक्रियेचा ती एक अविभाज्य हिस्सा झालेली आहे. ज्यांनी निसर्गाने प्रदान केलेल्या या औदार्याचा काळजीपूर्वक उपयोग केला त्याचे अस्तित्व शाश्वत झाले. मीन्स दोज दॅट यूज्ड दिस बॉन्टी ऑफ नेचर केअरफुली सर्वाइव्ड. म्हणजेच पहा, ज्यांनी या निसर्गातील ज्या गोष्टी आहेत त्याचा काळजीपूर्वक वापर केला, उपयोग केला, त्यांचेच अस्तित्व शाश्वत झाले. दोज दॅट ओव्हरयूज्ड और मिसयूज्ड इट डिसइंटिग्रेटेड. म्हणजेच पहा,
की जे अतिवापर किंवा गैरवापर करतील त्यांचा विनाश होईल. म्हणजे ज्यांनी निसर्गातील ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांचा अतिवापर केला किंवा गैरवापर केला त्यांचा विनाश होईल. ॲट प्रेझेंट वी आर लॉसिंग accumulated heritage of millions of years at a very rapid rate. मीन्स कोट्यावधी वर्षाचा संचित वारसा आपण झपाट्याने गमावत आहोत. The very basis of our existence is being undetermined. म्हणजेच काय तर आपल्या अस्तित्वातील मूळ असलेल्या जैविकतेकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. वेगवेगळ्या सजीवांच्या विविधतेत सुरू झालेल्या घसरणीमुळे संपूर्ण जीवसृष्टीवर गंभीर दुष्परिणाम होणे अटळ आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजेच काय तर The onset of reduction in diversity of life forms is bound to have grave consequences for the entire living world. Variation is the law of nature. म्हणजेच बदल हा निसर्ग नियम आहे. म्हणजे पहा, वेगवेगळ्या सजीवांचे आकार आपण पाहत असतो, रचना पाहत असतो, संरक्षणात्मक यंत्रणा असते, खाण्याच्या सवयी असतात, त्यांची लाईफ सायकल असते. हे सर्व आपण कुठे आपल्या सभोवताली पाहत असतो. वनस्पती प्राणीमात्रांमध्ये अशी आपल्याला विविधता आढळून येते. यालाच काय म्हणतो आपण जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. व्हरायटी पृथ्वीवरील जी जीवसृष्टींची विविधता आहे, व्याप्ती आहे, त्यालाच म्हटलं जातं जैवविविधता. देन नेक्स्ट पार्ट इज लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. इथे पहा, वेगवेगळे जे आपले सोर्सेस आहेत, ज्या गोष्टी आपल्याला जैविकतेतून मिळतात, त्याची इथं एक तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे. प्लांट्स, फार्म ॲनिमल, फूड अँड कॅश क्रॉप, ट्रीज, किचन गार्डन, इन्सेक्ट. म्हणजे ही जी लाईफ सायकल आहे वनस्पती प्राणीमात्रांची, ही इथे दाखवलेली आहे तुम्हाला. म्हणजे या चित्रावरून काय लक्षात येते तर जी प्राणी आणि वनस्पतींमध्ये असणारी विविधता आहे, जैवविविधता ही ते इथं आपल्याला या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. यानंतर लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. देर आर 3 लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. देर आर 3 हायरार्की लेवल्स. म्हणजेच काय तर जैवविविधतेचे प्रामुख्याने 3 स्तर आहेत. इन दॅट फर्स्ट इज जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड इज स्पेसिस डायव्हर्सिटी अँड थर्ड इज इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. म्हणजेच जनुकीय विविधता पहिला जो स्तर आहे तो म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी, जनुकीय विविधता. दुसरा जो स्तर आहे तो म्हणजे प्रजातीमधील जैवविविधता, स्पेसिस डायव्हर्सिटी. आणि तिसरा जो आहे परिसंस्था जैवविविधता म्हणजेच इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. लेट अस सी द फर्स्ट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी इज genetic diversity. In that, this is the variability that is present in the individuals of a species due to differences in individuals' genetic makeup. It refers to variation of genes within species. Differences could be in entire genes or in structure of chromosomes. Genetic diversity enables a population to adapt to environment. It also responsible for speciation. Some variation are easy to see, such as size, color, taste, and flavor. For example, variety of rice and wheat. Deliberate
manipulation of genes by humans within a species produce new varieties of crops and new breeds of domestic animals. म्हणजेच पहा, जनुकीय विविधता म्हणजे काय, तर एखाद्या प्रजातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक म्हणजे जनुकीय विविधता होय. हा अनुवांशिक फरक म्हणजे संपूर्ण जीन म्हणजे जनुक वेगळे असते किंवा गुणसूत्रांच्या रचनेत फरक असतो. जनुकीय विविधतेमुळे जनसंख्येला एखाद्या पर्यावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते. ते विविध जाती निर्माण होण्यासाठी सुद्धा जबाबदार असते. काही विविधता सहजगत्या दिसून येते. यामध्ये आकार, चव, रंग, वास इत्यादी. उदाहरणार्थ तांदूळ व गव्हाच्या अनेक जाती. त्याशिवाय पिकांच्या नवीन जाती व पाळीव प्राण्यांच्या नवीन पैदाशीसाठी मानवाकडून एखाद्या प्रजातीतील गुणसूत्रात मुद्दाम बदल केला जातो. यामुळे पिकांच्या नवीन जाती व पाळीव प्राण्यांच्या नव्या जाती निर्माण होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, संकरित जाती. म्हणजे बघा, आपल्याला गव्हाच्या तांदळाच्या कितीतरी असंख्य व्हरायटी पाहायला मिळतात. म्हणजेच काय केलेलं आहे, तर एखाद्या प्रजातीतील गुणसूत्रात मुद्दाम बदल केला जातो. त्यामुळे काय होतं, तर पिकांच्या नवीन जाती, पाळीव प्राण्यांच्या नव्या जाती निर्माण होतात. देन सेकंड इज स्पेसीज डायव्हर्सिटी. What is meant by species diversity? It is the variability in species richness within a specified area. It refers to the variety of species in a given region. It is largely the result of natural evolutionary process. म्हणजेच प्रजातीतील विविधता म्हणजे काय, तर विशिष्ट भागामध्ये आढळून येणाऱ्या प्रजातीतील विपुलतेमधला फरक. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्रजातीमधील विविधता म्हणजेच प्रजातीय विविधता होय. नैसर्गिक उत्क्रांती होत गेल्यामुळे इतक्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत. म्हणजे पहा, नैसर्गिक उत्क्रांती झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रजाती ह्या निर्माण झालेल्या आहेत. देन थर्ड इज ecosystem diversity. It is the variety of ecosystem that are present on earth. Some of them include forest, grassland, pond, river, marine ecosystem, etc. This variety in ecosystem is formed because of different climatic conditions and topographical features which are present on the earth. म्हणजेच काय, तर परिसंस्था जैवविविधता म्हणजे काय, या पृथ्वीवर असणाऱ्या परिसंस्थांमधील विविधता म्हणजे परिसंस्थेची विविधता होय. जंगले, गवताळ प्रदेश, तळे, नदी, समुद्र ही काही परिसंस्थेची उदाहरणे आहेत. पृथ्वीवरील वेगवेगळ्या हवामानामुळे व भौगोलिक रचनांमुळे निरनिराळ्या परिसंस्था तयार झाल्या आहेत. अंडरस्टँड? समजलं का? म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, तिसरा जो चॅप्टर आहे जैवविविधता, यामधील आपण पहिला पॉईंट पाहिलेला आहे जैवविविधता म्हणजे काय. यामध्ये जैवविविधता म्हणजे काय, तसेच जैवविविधतेचे स्तर 3 आहेत. प्रामुख्याने जैवविविधतेचे स्तर, एक जनुकीय विविधता, प्रजातीमधील विविधता आणि परिसंस्था जैवविविधता. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूयात जैवविविधतेची मूल्ये. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. थँक्यू.